स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी महाराज आपल्या भक्तांना अनेक रूपात संकेत देत असतात की त्यांचा आशीर्वाद भक्तांवर आहे की नाही। अशा संदर्भात आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा वाचणे कोणता संकेत देते। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आले आहे, जी तुमच्या पूजाघर, मंदिर आणि विशेष प्रसंगी जसे की दीपावली व्रत आणि अन्य धार्मिक अनुष्ठानांमध्ये दिवा लावण्याशी संबंधित आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिलं आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते की ती अर्धवट जळून राहते? दिव्याच्या वातीला फूल बनण्याचा काय अर्थ आहे? तुम्हाला माहिती आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढवू शकतात आणि किती काळ, किती वर्ष एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानलं जातं। प्रिय भक्तांनो, आज आम्ही या सर्व रहस्यांवर प्रकाश टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की दिवा तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो की अडथळे आणतो। ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजाघरात दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील। दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात, जे आपल्यासाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी भक्त असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा। भक्तांनो, आमचे काम म्हणजे तुम्हाला योग्य सल्ला देणं। आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो। आता तुम्ही ते मानायचं की नाही मानायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की सांगते, जर तुम्ही आमच्या सांगण्यावरून वागलात तर तुमचे जीवन नक्कीच समृद्धीने भरून जाईल। ही माहिती पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावाच लागणार नाही। भक्तांनो, आता वेळ न घालवता आपण थेट विषयात घेऊया। जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काही वेळा आपला दिवा अचानक विझतो, तर कधीकधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात फुलही तयार होतं। या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात। सर्वप्रथम, जर दिव्याच्या वातीत फूल बनलं तर त्याचा अर्थ असा होतो, प्रिय भक्तांनो, जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बनलं असेल तर याचा अर्थ असा आहे की स्वामी माऊलींनी तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार केलेला आहे आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत। जर तुमच्या घरात दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभाग घेत असतील तर दिव्याच्या वातीत एकाहून अधिक फुलं नक्कीच तयार होणार। कधीकधी देवी देवतांचे आकारही तयार होतात। म्हणून जर तुमच्या दिव्याच्या वातीला फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात। दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत, जे तुम्ही पाळलेच पाहिजेत। जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागते। जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल, तुम्ही त्यात नवीन वात लावून दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नक्कीच नाराज होणार। यामुळे तुमच्या आयुष्यावर गंभीर अडथळे निर्माण होतात, तुमची कामे बिघडू लागतात, तुमच्या तिजोरीतील धनसंपत्ती कमी होऊ लागते, या त्या मार्गाने तुमची संपत्ती मार्गाने जात असते। म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा स्वच्छ आणि पवित्र असावा। प्रिय भक्तांनो, काही लोकांना सवय असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात, पण असं करू नका। ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका, तो दिवा सिद्ध होऊ द्या। जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो। देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यात येते आणि जेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात। म्हणून तुम्ही रोज तोच दिवा स्वच्छ करून पेटवत जा। तुम्ही ज्यावेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो स्वच्छ करूनच घ्या। दिव्यात पुन्हा वात लावा, पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदललात तर तुमच्या प्रगतीत नक्कीच अडथळे येऊ शकतात। म्हणून तुमचा दिवा कधीही बदलू नका। चांगला असेल तर नक्कीच वापरू शकता। याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी नक्की दिसेल। जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, त्याला ताप येत असेल आणि तो ताप उतरत नसेल तर हा दिवा काही वेळ पाण्याच्या भांड्यात ठेवा, ते पाणी त्या व्यक्तीला पाजा। 10 ते 15 मिनिटात नक्कीच तुम्हाला याचा थोडा का होईना फरक जाणवेल। त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट लागली असेल, व्यवसाय नीट चालत नसेल,
तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रभर तसाच ठेवा. सकाळी हे पाणी तुमच्या घरात, दुकानात कुठे असेल तिथे शिंपडा. नक्कीच परिणाम दिसून येईल. जेव्हा आपण सतत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते. भगवंताची पूजा त्यात सामावते. म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका. भक्तांनो, जर तुमच्या मंदिराचा दिवा तुटला, खराब झाला, खंडित झाला तर तुम्ही नक्कीच बदलू शकता. पण तरी तो दिवा फेकू नका, तर तो तुमच्या घरात सुरक्षित ठेवा, कारण तो भगवंताच्या सकारात्मक ऊर्जेचं भंडार असतं. आता तुम्हाला हेही सांगते, जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप टाकल्यानंतर शिल्लक राहत असेल तर त्याचा काय परिणाम होतो. मित्रांनो, सर्वप्रथम हे जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल, त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप तसंच शिल्लक, तेल तसंच शिल्लक राहत असेल, त्यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढू शकतं आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली, मंदिरात, बाहेर किंवा घरात पूजा करत असाल तेव्हा हे नक्की पहा की दिव्याची वात, दिव्यातलं तेल पूर्ण संपलेलं आहे. हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा नको असेल तर त्या तुमची पूजा यशस्वी होण्यास अडथळा आणतात. कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते. सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा. वाईट शक्तींना हे कधीच नको असतं की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी. जर भगवंताची कृपा तुमच्या घरावर असेल तर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नक्की संपतो. म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात, ज्यामुळे दिवा वारंवार विझतो किंवा वात पूर्ण जळत नाही. या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण करा, स्वामींना शरण जा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा भगवंताकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी. या नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने एक गोल वर्तुळ नक्की तयार करा. त्याच्या आत दिवा ठेवा, कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आणि महादेवांच्या आशीर्वादाने त्याला ते रूप प्राप्त झाले आहे. गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करतच नाही, त्यामुळे ते कधीच खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करते. तसेच मित्रांनो, तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विझूच शकणार नाही. यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तुमची पूजा करू शकाल आणि देवी शक्ती तुमच्या जीवनात कृपा आणि आशीर्वाद देत राहील. तसेच मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.